आपण एक मेणबत्ती घेतलेली आहे आणि त्याला काय केलेलं आहे रे, ती मेणबत्ती आपण ज्वलनशील केली आहे, तिला आपण पेटवलेलं आहे. आता काय करणार आहोत आपण एक ग्लास घेणार आहोत, ठीक आहे, आणि तो ग्लास काय करणार आहोत सध्या त्या मेणबत्तीच्या वरती ठेवणार आहोत. आता आपल्याला प्रामुख्याने पहिल्यांदा काय लक्षात येईल, ती मेणबत्ती काय होती आता जळती. ज्यावेळेस आपण हा ग्लास त्या मेणबत्तीवरती असा उलटा ठेवणार आहोत त्यावेळी आपण बघूयात काय होतंय. काय लक्षात आलं तुमच्या थोड्या वेळात ती मेणबत्ती काय झालेली विझलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट जर ज्वलनशील किंवा कंबशन व्हायचं असेल तर त्यासाठी कशाचा गरज असते रे बाळांनो, ऑक्सिजनची गरज असते. ज्यावेळेस स्टार्टिंगला आपण ग्लास ठेवलेला नव्हता त्यावेळेस काय होतं रे, त्याला पेट घेण्यासाठी ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन काय करत होता, रोल प्ले करत होता. पण ज्यावेळेस आपण हा ग्लास ठेवला त्यामुळे तिथं काय झालं रे, जोपर्यंत त्या ग्लासच्या व्हॅक्यूम मध्ये तिथं ऑक्सिजन अवेलेबल होता तोपर्यंत ती मेणबत्ती पेटलेली होती. परंतु जेव्हा तिथला ऑक्सिजन संपला त्यावेळेस काय झालं रे, ती मेणबत्ती विझलेली आहे. म्हणजेच काय, कुठलीही गोष्ट जर कंबशन करायची असेल किंवा ज्वलन करायचं असेल तिला तर कशाची गरज असते रे बाळांनो, ऑक्सिजनची गरज असते. धन्यवाद.